आणि मातृत्वाची ही पताका सुपुत्र पोटी निपजावा असं वाटत असेल. आपल्याला असं वाटतं की शिवाजी घराघरात जन्माला यावेत, पण घराघरात शिवाजी जन्माला यावेत असं वाटत असेल तर घराघरात त्याआधी जिजाई निपजायला हवी, जिजाऊ घराघरात जन्मायला हवी. तेव्हा घरोघरी शिवाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. कारण असं आहे, मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या चारही आदर्शांचा आपल्याला लेखाजोखा दिसतो तो प्रत्येक मातृशक्तीमध्ये. आणि अशीच एक मातृशक्ती जिच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ती आदर्श होती मातृत्वाचा, आदर्श होती नेतृत्वाचा, आदर्श होती कर्तृत्वाचा, आदर्श होती दातृत्वाचा. आणि अशा देवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ज्यांचं हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून, जन्मत्रिशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरे करत आहोत. 300 वर्ष त्यांना त्यांच्या जन्माला झालेले आहेत. आणि असं हे वर्ष साजरं करत असताना अहिल्याबाईंबद्दल बोलत असताना लक्षात येतं मंडळी, ही छोटीशी अहिल्या जेव्हा 7-8 वर्षाची होती तेव्हा तिच्यातली ती चुणूक बघितली आणि होळकरांनी तिला आपली सून करून घेतली. होळकरांची सून म्हणून होळकरांच्या घरात गृहप्रवेश अहिल्यानं केला. आणि होळकरांच्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच दिसल्या सासूबाई. त्या सासूबाईंना नमस्कार केला वाकून. ती माऊली विचार करते की एवढ्याशा छोट्या लेकराला काय बरं आशीर्वाद देऊ, पण तिला दोन्ही खांद्याला धरून उचलून उभं केलं, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला एकच गोष्ट सांगितली की बाळा, एकच लक्षात ठेव, पदर घे, पदर घे, पदरात घे. वेळ पडली तर पदर मोड कर, पदर खोचही, पण एक लक्षात ठेव, कधीही कुणापुढेही हा पदर पसरू मात्र नकोस अहिल्ये, कधीच कुणापुढे पदर पसरू नको. किती मोलाचा आशीर्वाद होता ना. भले त्या वयात त्या छोट्याशा अहिल्येला तो आशीर्वाद किती लक्षात आला असेल आणि किती उमगला असेल, समजला असेल, हे तिचं तिलाच ठाऊक. पण पदर घे, पदरात घे, पदर मोड कर, पदर खोच, पण कधीच कुणापुढे पदर पसरू नकोस, हा आपल्या सासूबाईंचा आशीर्वाद आयुष्यभर अहिल्येनं अगदी आपल्या पदराला बांधून ठेवला मंडळी, कायम. आणि त्यामुळे आज अहिल्यादेवी होळकरांचा अधिकार किती मोठा आहे हे आपण जाणतो. जिवंतपणी ज्यांना देवी ही पदवी मिळाली, पुण्यश्लोक ही उपाधी ज्यांनी प्राप्त केली, अशी अहिल्या जी आदर्श होती मातृत्वाचा, दातृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा. चला आपण ही एक झलक बघूया या अहिल्याची. पोरी, मी आशीर्वाद देते, त्याचा मोल या वयात कितपत उमगेल कुणास ठाऊक. पण पोरी, पदर घे, पदरात घे, पदर खोच, पदर मोड कर, पण देवाशिवाय कुणाही समोर हा पदर पसरू नकोस. सौभाग्यवती भव. आमचे मामांची मल्हारराव होळकर, आमचे पती खंडेराव आणि आमचा पुत्र मालेराव यांनी श्रीमंतीचे राज्य उभारण्यासाठी प्राणांची आहुती दिली. पण आता पितुरीचा डाव आखला गेला तर श्रीमंती दौलती जड जाईल. राघोबा दादांना निरोप धाडा. राघोबा दादा, आपण जर इंदोर मध्ये पाऊल टाकलं तर तुम्हाला सगळ्यात आधी आमचा आणि आमच्या स्त्री सेनेचा सामना करावा लागेल. आमची स्त्री सेना आपला आणि आपल्या सैन्याचा विमोड करण्यास पूर्णतः सज्ज आहे. जर तुम्ही जिंकला तर त्यात काहीच नवल नाही, कारण एका स्त्रीचा पराभव केला यात काहीच अभिमानास्पद बाब राहणार नाही. परंतु यदा कदाचित हरला तर नामुष्कीला सामोरं जावं लागेल.
तेव्हा विचार करूनच इंदोर मध्ये पाऊल टाका. अहिल्या 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 किती मनसुबे ठेवले होते मालवा जिंकायचे. ही अहिल्या आहे तरी कोण, जिनं अटके पार झेंडे फडकवणाऱ्या आपल्यासारख्या पराक्रमी पुरुषाला धारातीर्थी पाडले, तेही युद्धाशिवाय, केवळ बुद्धीच्या बळावर. आम्हाला या अहिल्याबाईला भेटायचे आहे. बघूया आमच्या सौंदर्यासमोर ही कशी टीकाव धरते. आनंदी, अहो निश्चितच तुमचं सौंदर्य अधिक आहे, पण स्त्रीचं केवळ रूपवान असणं महत्वाचं नाही हे मला चांगलंच कळलंय. तिचं गुणवान असणंच मोलाचं ठरतं. अहिल्याबाईची सात्विकता, तिची स्वतःच्या पती आणि पुत्रासाठी देखील असलेली कर्तव्य कठोरता, तिची युद्ध नीती, तिचे प्रशासन कौशल्य आणि तिचं तेज दीप ज्योती समान लखलखणारा आहे. अहिल्याबाईचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरात कोरल्या गेल्याशिवाय राहणार नाही हेच खरं. अशी असामान्य स्त्री पुन्हा होणे नाही.